एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार, युती होणार। मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होणार। दोन भाऊ एकत्र येणार। अगदी उद्धव ठाकरेंकडनं पक्ष प्रमुखांकडनं सुद्धा या संदर्भातले संकेत दिले जात होते। अगदी सकारात्मक असे संकेत मिळत होते आणि आता या सगळ्या चर्चांमध्ये जी काही बातमी आली मध्येच ती मुंबईतल्या हॉटेल ताज लँडसेंडमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी अजूनही राज ठाकरेंचं काही ठरेना का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरंच एकत्र येणार का की आणखी काही वेगळा निर्णय राज ठाकरे घेणार? या संदर्भात आता पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालेला आहे। युती होणार नक्की की नाही या संदर्भात सुद्धा आता पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालेला आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अगदी बॅनर सुद्धा लागलेले होते। दोन बंधू एकत्र आले पाहिजेत, महाराष्ट्र हितासाठी ठाकरे ब्रँड हा जपला पाहिजे, तो कायम अबाधित राहिला पाहिजे अशा अनेकांच्या अपेक्षा होत्या, आशा होत्या आणि त्यानुसार अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया, आपली मतं ही सुद्धा मांडलेली होती। अगदी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज ठाकरे किंवा मनसेच्या युती संदर्भात प्रतिक्रिया देताना अगदी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या होत्या। मनसेकडनं मात्र अजूनही काही स्पष्टता येत नव्हती आणि आता तर देवेंद्र फडणवीस यांची भेट राज ठाकरेंनी घेतल्याची बातमी जी येते सूत्रांकडनं त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय करणार? अगदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा म्हणजे अमित ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया होती, आपण बोलून काही उपयोग नाही, तर ते त्यांनी ठरवलं पाहिजे। म्हणजे अर्थातच सगळा सर्वस्वी निर्णय हा दोन्ही पक्षप्रमुखांचा असेल। उद्धव ठाकरेंकडनं तर सकारात्मक प्रतिसाद येतच होता, मात्र राज ठाकरेंचं काय याचं अजूनही गूढ आहे किंवा सस्पेन्स आहे। त्यामुळे राज ठाकरे यांनी जर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर मग ती नेमकी कशासाठी, का ही भेट झाली? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर त्यांची भेट झाली का? किंवा एकीकडे सांगितलं जातंय की महाराष्ट्रातले दोन मोठे नेते एकत्र येतायत, भेटतायत, अर्थात वेगळे काही विषय असू शकतात, महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात सुद्धा या दोन नेत्यांची भेट झालेली असू शकते, अशा काही प्रतिक्रिया येत आहेत।